बीड लोकसभा मतदारसंघात काय होणार? तुतारी वाजणार का कमळ फुलणार? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पण मित्रांनो, आपण जर विचार केला तर ह्या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ 70% मतदान झालेलं आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी जी काही फाईट आहे ती फाईट एकदम कट टू कट होणार आहे. पण त्याच्यामध्ये मित्रांनो, आपण जर विचार केला तर आता एकंदरीत बघा, साधारणतः निवडणुकाच्या 2-3 दिवस अगोदर काहीतरी पंकजा मुंडेंकडनं मराठा आंदोलकांविषयी थोडंसं वक्तव्य गेलं होतं त्यांच्या विरोधात. आणि त्याचा फटका पंकजा मुंडेंना बसू शकतो. आणि जो मराठा आंदोलनाचा जो करंट आहे आणि किंवा मराठा समाजाचा जो करंट आहे त्याचा फटका पंकजा मुंडेंना बसू शकतो. आणि जर मित्रांनो एकंदरीत सारासार विचार केला तर फाईट ही एकदम कट टू कट होणार. बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे फाईट कट टू कट होणार. पण मित्रांनो, साधारणतः आपण म्हणूया जिंकण्याचे जे चान्सेस आहेत ते चान्सेस जास्त करून बजरंग सोनवणेंचे आहेत.